अजब रमा राघवची जोडी। अन्नदानाची वेळ झाली तरी आबांचे ते मित्र अजून आले कसे नाही? म्हणजे येवाना अन्न घेऊन यायला पाहिजे होते ना ते। मी विचारतो आबांना। विचार आबा, बाकी सगळी तयारी झाली आहे, ते तुमच्या मित्राला फोन करून विचारता का ती कुठे राहिले ते? नाही म्हणजे तसं पत्राला मांडता येतील ना? हो हो, एक मिनिट करतो फोन। हॅलो, कुठपर्यंत पोहोचला तुम्ही? नाही म्हणजे इकडची सगळी व्यवस्था झाली आहे आणि अन्नदानासाठी मंडळी जमली आहेत। गुरुजी, अहो प्रॉब्लेम झालाय हो। हां, अहो जेवण घेऊन येणारा टेम्पो आलाच नाही आणि टेम्पोवाल्याचा फोनही लागत नाही। अरे देवा, मग आता काय करायचं? मला वाटतं मी थोडा वेळ वाट बघतोय आणि काय झालंय ते तुम्हाला कळवतो। हां ठीक आहे ठीक आहे, पण मला लगेच कळवा। हां, इथे मंडळी सगळी खोळंबली। भगवंता, अन्नदानाच्या पुण्यकर्मात कुठलाही गोंधळ व्हायला नको। चला, पुरणपोळ्या लाटायला घेते। हे काय, पुरण तर परफेक्ट झालं होतं, मग यात पाणी कुठून आलं? मी आलेच ना, जरा पाणी पिऊन येते। हे सगळं अश्विनीनेच केलं असणार आहे। आता मी काय करू? मी तर प्रॉमिस केलंय की मी सगळ्या पुरणपोळ्या एकदम नीट करेन, सगळं परफेक्ट करेन। आता आई आणि आजींना विचारू का काय करायचं म्हणून? नाही, नको, मी त्यांची मदत घ्यायला गेले तर त्या सगळ्याच पुरणपोळ्या बनवतील। काय करू आता? आधीच माझ्या पायामुळे त्यांना खूप टेन्शन आलंय, आता त्यांना आणखी टेन्शन नाही देऊ शकत। आयडिया, नेटवर याचं काही ना काहीतरी सोल्युशन नक्कीच नाही। पेशन्स रमा, पेशन्स। राघव आणि आपल्या फॅमिलीसाठी तू हे करूच शकते, आणि तेही वेळेत। ओ, हे असं करायचं का? हे मी इझिली मॅनेज करू शकते। पेशन्स रमा, पेशन्स। आता हे झालंय एकदम परफेक्ट। गुरुजी, लोक जेवणासाठी खोळंबलेत, पत्रावळ्या मांडायला घेऊ का? नाही नाही, थांबा जरा 2 मिनिटं थांबा, मी सांगतो तुम्हाला। बरं। अरे तुम्हालाच फोन लावतोय मी मगाचपासून, तुम्ही फोन उचलत नाही। मला माफ करा, मी तुमचा दोषी आहे। आज तुमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला माझ्यामुळे मान खाली घालावी लागणार आहे। काय बोलताय? असं काय झालंय? काय सांगू गुरुजी, ज्या टेम्पोमधून अन्न येणार होतं त्या टेम्पोला अपघात झाला। सगळं अन्न वाया गेलं। अरे देवा, हो असं काय कळतं? सगळी भक्त मंडळी जेवणासाठी खोळंबलीत, आता ऐन वेळेला एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था कशी करायची? आलेली लोक उपाशी पोटी पाठवावी लागणार आहेत। तुम्ही पुढाकार घेतला म्हणून आबांनी हा कार्यक्रम ठेवला ना, आता तुम्हीच सगळ्यांसमोर आबांना तोंड कशी पाडणार आहात? कार्तिक, हे ठीक आहे, राहू दे। ही वेळ आता दोषारोप करण्याची नाहीये। आता या समस्येला कसं तोंड द्यायचं हे पाहिलं पाहिजे। हा तर खूप मोठा घोळ होऊन बसलाय। आबा,
आता काय करायचं? नाही, काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढूया. इथे घाला सतरंजी. राघव कुठे राहिला? केळीची पानं नाही आली अजून. केळीची पानं आली की मग रांगोळी काढायला लागेल. आणि मध्ये उदबत्ती लावायची बरं का श्रुती. त्याच्या धुरामुळे जेवणाऱ्याला त्रास होता कामा नये आणि त्याची राखही पानात पडता कामा नये, कळलं? हो आजी, आम्ही रांगोळी काढून घेतो आणि मग पानं आली की मग ती वाढायला घेतो ना. अरे वा, छान तयारी झाली वहिनी. पण पुरणपोळ्या झाल्या का? हो, होत आहे. मिळाली एकदाची. कुठे राहिलास रे एवढा वेळ? तर काय सांगू आजी, ही केळीची पानं आणायला मला पार घाटापर्यंत जावं लागलं. बरं, फार उशीर झाला का मला? नाही नाही, अगदी वेळेत आलायस. तुला मी आता असं काम सांगणार आहे जे काम फक्त तूच करू शकतोस. बोल ना, काय करू? अरे बाबा, रमाने पुरणपोळ्या करण्याची फक्त एकटीने जबाबदारी घेतली. बापरे. आणि आम्हाला कुणालाही स्वयंपाकघरात जाण्याची सक्त मनाई आहे. तेव्हा जाऊन बघतोस का पुरणपोळ्या कुठपर्यंत आल्या आहेत ते? हा, म्हणजे ज्याची आम्हाला परवानगी नाहीये ते तू करू शकतोस. म्हणजे तिकडे जाऊन लुडबुड केलीस तरी तिची काही हरकत नसेल ना? नाही नाही, मी काय लुडबुड करणार नाही, मी फक्त जाऊन बघतो. नाही बाबा, थोडी लुडबुड कर. ती पानं आत घेऊन जा, ती कापून धुवून पुसून घेऊन ये. जा, उशीर झालाय. चालेल. जा. वा, वास छान येतोय. तू इथे काय करतोस? तुझं काही काम आहे का? अर्थात तुला मदत करायला आलोय मी. आई म्हणते की अर्धांगिनीची मदत करणं कर्तव्य आहे माझं. आणि माझी होणारी बायको इथे कष्ट करत असताना मी काय पुतळ्यासारखं बघत उभं राहायचं? तसं असं छान हँडसम स्टॅच्यू आवडेल मला किचन मध्ये, पण आत्ता नको. राघव प्लीज जा, मला पुरणपोळ्या एकटीने करायचे आणि बरंच काम आहे. प्लीज जा. अगं थोडी तरी मदत करतो. अजिबात नाही. एकदा नाही म्हणाले ना मी तुला. जा बघू. अगं राघव ऐक ना, माझ्या पुरणपोळ्या नीट होतील ना रे? सगळ्यांना आवडतील ना? सगळ्यांच्या लाडक्या लाडूनी केलेल्या पुरणपोळ्या आवडणारच आहेत. आणि तुझ्या स्वभावातला गोडवा उतरेल ना त्या पुरणपोळ्यांमध्ये. शालिनी, अगं गजाननाला जरा फोन तरी करून बघ. कशामुळे उशीर होतोय, कधी येतोय, विचार तरी. हो आई, मी आता फोन करतेच. अभ्यंकराने सांगितले की इतक्या लवकर जेवणाची सोय होणार नाही. अरे देवा. अबा अबा, हा, काय झालं? ते जोशी जेवण द्यायला तयार आहेत, पण 4-4.5 तास लागतील म्हणतायत. लोक जेवणासाठी खूप अस्वस्थ झाले. तो आपण सरळ सांगून टाकूया ना की आजचा कार्यक्रम रद्द झाला. नाही 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 नाही, अरे अन्नदानासारखा कार्यक्रम रद्द नाही करता येणार रे. कार्तिकेय, सगळ्यांना त्यांना परत पाठवायचं का? नाही, हे माझ्या मनाला नाही पटणार रे. हो आबा, पण नारायणा, मला तुमची काळजी समजते. काहीतरी काढू मार्ग. हॅलो शालिनी, हे बघ, मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत. फोन ठेव. अहो, तुम्ही घरी किती वाजेपर्यंत येणार आहात हे विचारण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. आणि मला सांगा, मंदिरातला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला ना? शालिनी, कार्यक्रम अजून सुरू झालेला नाहीये. हे बघ, मी आता तुझ्याशी जास्ती बोलू शकत नाही. इथे एक अडचण निर्माण झाली आहे. मी ठेवतो फोन. अहो काय ग? अहो आई, ते म्हणतात कसली तरी अडचण आली आहे. मला काही कळत नाही कसली अडचण असेल. राघव, राघव बाहेर ये. काय 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 झालं? राघव, मी तुझ्या आबांना आता फोन केला होता, तर ते म्हणाले की मंदिरात अजून अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच झाला नाहीये. काहीतरी अडचण आली आहे म्हणे. काय? अगं बाई, एव्हाना अन्नदानाचा कार्यक्रम संपायला हवा होता. नेमकं काय झालं हे काही कळलं नाहीये, पण हे काळजीत वाटले एवढं मात्र नक्की. मी एक काम करतो, मी नारायणाला फोन करून बघतो. नारायण फोन उचलत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी असं करतो, मी जाऊन बघून येतो. लगेच जाऊन ये. आणि तू जोपर्यंत मला काही सांगत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. काळजी करू नकोस, मी कळवतो. हो.